तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं काल अप्पू आणि शशांकचा छान रोमॅन्स सुरू असतो. अप्पू म्हणते, झालं नाहीये का खडूस तुझं अजून? अरे उशीर होतोय ना, 5 सेकंदात बांधून दे मला, मी लवकर नाही रेडी झाले ना. तू ओरडतोस रे, मग मला काय उशीर लावतोयस? शशांक म्हणतो, अगं 5 सेकंद 5 मिनिटं असं काही नाहीये, बघ 2 सेकंदात झालंय की नाही, बांधले तुझे नॉट. अप्पू म्हणते, व्हेरी गुड, शाबास. आता शशांक म्हणतो, पण काय आहे अपूर्वा, साध्या साध्या गोष्टी तुला येत नाहीत आणि नॉट बांधता येत नाही तुला, त्या निनादला धडा शिकवलास तू. अप्पू म्हणते, ओ मिस्टर सायंटिस्ट, या दोन्ही गोष्टीचा लांब लांबपर्यंत काही संबंधच नाही आहे. शशांक म्हणतो, आहे ना संबंध आहे. हे काही म्हणा अपूर्वा, काल तुझा जो अवतार होता ना, तो अगदी मस्तच होता. काल असा डोळे दिपवणारा अवतार होता तुझा. कसं काय जमतं ग तुला हे? अशी कशी आहेस तू? अप्पू म्हणते, म्हणजे कशी? शशांक म्हणतो, कधी कधी माझ्यावर रागवणारी, कधी कधी माझ्यावर रुसणारी, कधी अशी मुळू रडणारी, आणि काल त्या माणसाला त्रिशूळ वगैरे घेऊन अशी धावून गेलीस तू. कसं कसं जमतं ग तुला हे सगळं? अप्पू म्हणते, मला माईने सांगितलंय, एका स्त्रीमध्ये देवीची सगळी रूपं असतात. लक्ष्मीही असते, सरस्वती, अन्नपूर्णा, चंडिका, महिषासूर मर्दिनी पण असू शकते. परिस्थितीनुसार ती रूपं समोर येत असतात, एवढंच. शशांक म्हणतो, बापरे, एवढं सगळं तू बोलतेस अपूर्वा? अप्पू म्हणते, अरे मी नाही बोलत आहे, ती गोष्ट बोलतीये माईने सांगितलेली, तिने मला सांगितली, मी तुला फक्त 1-2 वाक्यात सांगतेय. शशांक म्हणतो, या गोष्टी तू फक्त ऐकून सोडून नाही दिल्यास, त्यातल्या चांगल्या गोष्टीच तू छान आचरणात आणल्यास, हे जास्ती महत्वाचं आहे. अपूर्वा, आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. सगळं जमतं तुला, पण ते वेळेवर आवरणं वगैरे काही जमत नाही बाबा तुला. अप्पू चिडते आणि म्हणते, हो नाही जमत ना, तू जा इथून, तुझ्याशीच गप्पा मारतीये म्हणून वेळ लागतोय मला. अप्पू त्याला आता हकलवून लावते आणि म्हणते, स्वतः टाइमपास करतो आणि मला ओरडतो. आता शशांक आलाय बाहेर आणि विठू दादा म्हणताय की, काय रे तू पण आता आला, काय किती उशीर? शशांक म्हणतो, खूप वेळ लागतोय अपूर्वाला आवरायला. विठू बाबा म्हणतात, तिकडे पण तीच परिस्थिती आहे, ही साडी नेसू का ती साडी नेसू, नुसता काथ्याकूट चालू आहे. अमेय म्हणतो, हो ना, मी पण मगाचपासून वरुणचं आवरून देतोय, त्याला भरवणं पण झालं, पण अजून मानसीचंच तयार नाही झालंय. माझा बेसिक प्रश्न, या बायका वेळेवर का तयार होत नाही? शशांक प्राचीला म्हणतोय, जा प्राची, सगळ्यांना बोलवून आण. प्राची जाणार, तेवढ्यात सगळ्याच बायका आल्यात. शशांक म्हणतो, आल्या सगळ्या जणी आल्यात, आणि आता सगळ्या एकमेकींकडे बघतायत, कोण कसं आवरून आलंय बाहेर, कोण कसं नाही. आणि मग सगळेच्या सगळे या बायकांना बघायला लागतात. माई म्हणतात, काय रे भूत पाहिल्यासारखं काय बघताय आमच्याकडे? शशांक म्हणतो, भूत नाही ग माई, महालक्ष्म्या बघतोय आम्ही. सुवाई म्हणतात, चला, बायकांमध्ये देवीचं रूप दिसतंय ना तुम्हाला, हे खरे कानेटकरांचे संस्कार. आता हा अमेय म्हणतोय, तुमची वाट बघत पुतळे झालोय आम्ही इथे. त्याचं काही नाही. हा मानसी म्हणते, काय म्हणायचंय तुम्हाला नक्की? आहो. आता अप्पू म्हणते, नाही नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला, आम्ही काय टाइमपास करत असतो का? मगाशी खडूस पण मला तसंच काहीतरी बोलला अगं. सुवाई म्हणतात, असंच करतात ही माणसं, यांना बायको सुंदर तर दिसायला हवी, पण बायकोला आवरायला वेळ लागता कामा नये. काय तुमच्यासाठी इतकं छान नटून थटून तयार होतो ना आम्ही, म्हणून वेळ लागतो आम्हाला. विठू बाबा म्हणतो, कोण म्हणते तुम्हाला नटू नका म्हणून? शशांक म्हणतो, आमचा विरोध ना फक्त तासन तास नटायला आहे. माई म्हणतात, अरे बाबा शशांक, साडी नेसायची, वेणीफणी करायची, दाग दागिने घालायचे, गजरे माळायचे, एवढ्या सगळ्याला वेळ नाही लागणार का रे बाबा? शशांक म्हणतो, ए माई, उगाच नको बाजू घेऊ, या सगळ्या गोष्टी ना मी 2 मिनिटात करू शकतो, घेता का चॅलेंज? मी घेतो ना चॅलेंज, घ्या चॅलेंज घ्या. अप्पू म्हणते, काही गरज नाहीये शशांक कानेटकर, तुम्हाला चॅलेंज वगैरे घ्यायची. आतमध्ये तुम्हाला माझ्या ब्लाऊजची नॉट बांधता आली नाही, 1 तास लावला याने, मिररमध्ये नुसता बघत होता, याला साधी नॉट बांधता येत नाही ग सुवाई. आणि अप्पूने गमतीत या दोघांचा रोमॅन्स सगळ्यांना सांगितला, म्हणून आता सगळेच्या सगळे यांना हसायला लागले. अरे देवा. बाबी आता म्हणतात, घे ना घे, चॅलेंज घेतोयस ना तू? शशांक म्हणतो, अरे तसं काही नाही, ते फक्त माझा हात नव्हता पोहोचत तिथपर्यंत म्हणून. आणि अप्पू हसायला लागते. तर पुढे आपण बघतोय, या सगळ्यांनी दसऱ्याची छान पूजा केली आहे, म्हणजे प्रत्येकाने पूजा केली आहे इंडिव्हिज्युअली, प्राचीने, अमेय, मानसीने आणि सगळ्यांनीच. आणि मग अप्पू शशांक सगळ्यांना नमस्कार करायला जातात, तेव्हा माई म्हणतात की, अगं अप्पू तू नको वाकूस, शशांक तू सगळ्यांचा नमस्कार कर बरं अप्पूच्या वाटचा. मग बिचारा शशांक अप्पूच्या वाटचा सुद्धा सगळ्यांना वाकून नमस्कार करतोय. मग आता माई म्हणतात, तुला आणि तुझ्या बाळाला खूप खूप आशीर्वाद, दोघेही सुखरूप राहा.
शशांक म्हणतो सुमी निखिलराव नाही आले, कोणाचं बोलणं झालं का? सुवाई म्हणतात मी केला होता, नेमका तिच्या सासूबाईंनीच उचलला. त्या म्हणाल्या सणासुदीचे दिवस आहेत, मग मला काही बोलता नाही आलं रे. मग आता विठूबाबा म्हणतोय विकास पण आला नाही, 2 दिवस रजा काढायची असती ना. पन्ना काकू म्हणते त्यांची खूप इच्छा होती हो, पण ट्रेनिंग शेवटच्या टप्प्यात आली आहे ना, नाही जमत म्हणाले. मग अप्पू भास्कर काकाचा विषय काढते आणि म्हणते भास्कर काका किती लांब आहे नाही US ला, तोही इथे आला असता तर आनंदच झाला असता सगळ्यांना नाही का. काय ग बाबी आत्या नुसतं हो म्हणतात. मग माई म्हणतात कोणी कितीही लांब असू देत, आमचे आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी, सुखी राहा. हं ए मानसी, जा वरुणला घेऊन ये बरं, त्याच्यावर हे संस्कार घडू देत. मग मानसी गेली आहे वरुणला आणायला. अप्पू आणि शशांक एकमेकांना खाणाखुणा करत असतात. म्हणजे बाबी आत्याविषयी सुरू आहे. आता जेवताना सगळेच जेवायला बसलेत. अप्पू आणि शशांक पुन्हा एकमेकांना खोडवत आहे. मग अप्पू म्हणते ए माई, आपण उखाणे घ्यायचे का? शशांक म्हणतो कशाला? अप्पू म्हणते गंमत रे, घेऊ देत ना. आता सुवाईला म्हणतात विठूबाबा तू सुरुवात करा. सुवाई म्हणतात मी नाही म्हणणार, प्रत्येक वेळेला सुरुवात करा म्हणता आणि माझ्यावरच ढकलता, मी नाही करणार सुरुवात. मग अप्पू नाव घ्यायला सुरुवात करते. मी घेते सुरुवातीला नाव. दसऱ्याच्या दिवशी माईने केली पुरणपोळी आणि खडूसच्या सोबतीने काढली मी ठिपक्यांची रांगोळी. तर छान नाव घेतलं म्हणून सगळेच क्लॅपिंग करतात. शशांक म्हणतो आत्ताशी कुठे धड नाव घेतलं? माई म्हणतात कुठे धड नाव घेतलं, त्या नावातही ती तुला खडूसच म्हणाली. अप्पू म्हणते हो, आणि तेच मी नेहमी म्हणणार. तर आता नंबर आहे माईला. माई म्हणतात नको ग बाई, मला 30 नावं येतात. आता सुवाई म्हणतात म्हणा की हो माई, काय होतं मग माई नाव घेतात. शंकराच्या पिंडीला बेल वाहते वाकून आणि विनायकरावांचं नाव घेते तुम्हा सर्वांचा मान राखून. ए पन्ना तू घे ना आता. पन्ना काकू म्हणतात नको माई, माझं पण तेच आहे जुनं. माई म्हणतात म्हण काय होतं? पन्ना काकू म्हणते बरं, हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी आणि विकासरावांचं नाव घेते दसऱ्याच्या दिवशी. माई म्हणतात माझ्या विकासला उचकी लागणार आहे बघ सुवा. आता सुवाईचा नंबर आहे. विठूबा म्हणतात ऐका रे सगळ्यांनी. मग सुवाई नाव घेतात संगीताचे सूर 7. विठूबाबा म्हणायला लागतात सा रे ग म प ध नि सा. बरं, संगीताचे सूर 7, इंद्रधनुष्याचे रंगही 7. मग विठूबाबा म्हणतो जाता नाही पाणी पी. सुवाई पुढे म्हणताय विठ्ठलरावांचं नाव ऐकून जागावी लागते सारी सारी रात आणि सगळेच जण क्लॅपिंग करतायत. आता नंबर होता तोच मानसीचा. तर नवरात्रीचे 9 दिवस संपले. आता आलाय दसरा. आंबेरावांचा चेहरा सदैव हसरा. माई म्हणतात किती गोड आहे ग माझी सून, आणि मानसीचं पण कौतुक केलं जातंय. मग आलाय नंबर बाबी आत्याचा. बाबी आत्या खूप आडेवेडे घेत असतात. नको मी कशाला, अहो भास्कर कुठे आहे इथे? अप्पू म्हणते ए बाबी आत्या असं काय ग? अगो भास्कर काका, तुझ्या मनात आहे ना इथे नसला म्हणून काय झालं? तू नाव घे, मी व्हिडिओ शूटिंग काढते. हां घे घे ग बाबी आत्या नाव, तू नाव घे, मी त्याचा मस्त व्हिडिओ बनवून भास्कर काकाला पाठवते. पण बाबी आत्या म्हणत असतात नको अजिबात नको. मला नका घ्यायला लावू. पण सगळे खूप आग्रह करायला लागतात. माई विठूबाबा. आता ह्या बाबी आत्या म्हणतात मी नाही म्हणते ना, प्लीज मला आग्रह नका करू. पण खूपच सगळे फोर्स करायला लागतात. तेव्हा बाबी आत्या खूप ओरडतात जोरात आणि म्हणतात मला त्याचं नाव घ्यायचं नाहीये, आणि जेवत्या ताटावरनं उठून जातात. मग सगळ्यांचंच चेहऱ्यावर टेन्शन दिसतंय आपल्याला. माईंना खूप वाईट वाटतं की भरल्या ताटावरनं वंच उठून गेल्या. अप्पू म्हणत असते मी तेच सांगतेय तुम्हाला, काहीतरी मेजर प्रॉब्लेम आहे भास्कर काका आणि बाबी आत्यामध्ये. ती खूप मोठी गोष्ट लपवती आपल्यापासून काहीतरी. काही करून तिला बोलतं करायला हवं. शशांक म्हणतो मला असं वाटलं होतं नावांचा खेळ काढला तर ती काही सांगेल आपल्याला, पण तसं नाही झालं. अप्पू म्हणते आता आपल्याला मोठा प्लॅन करावा लागेल. बाबी आत्याला बोलतं करावं लागेल. आणि प्रेक्षकांना सगळ्यांचे चेहरे गंभीर दाखवले. पण आता पुढच्या प्रसंगात आपण बघतोय रात्रीचे 12 वाजत आले. अप्पू मॅडमचा वाढदिवस आहे, पण शशांकराव मात्र गाढ झोपी गेलेत. अप्पू विचार करत असते हा विसरलाय का माझा बर्थडे? अय्य किती गाढ झोपलाय हा. उठून बघते त्याला. आता ही असं म्हणून त्याच्या जवळ जाते. तिला असं वाटतं की उठून बघावं शशांकला, आणि ती उठवत असते. शशांक मात्र गाढ झोपेत असतो. अप्पू म्हणत असते उठ न खडूस, बघ ना किती वाजलेत. शशांक म्हणतो अरे मला झोपू दे ना अपूर्वा, अगं किती वाजलेत, कशाला उठवतेस एवढ्या रात्रीची? अप्पू म्हणते अरे बघ ना, मग तेच तर म्हणते ना, तू किती वाजले बघ तरी. शशांक म्हणतो काय झालं अपूर्वा, तुला काही दुखतंय का? पोटात मळमळतंय का? काही त्रास होतोय का तुला? काही होत असेल तर सांग, आपण जाऊया दवाखान्यात. अप्पू म्हणते नाही रे बाबा. शशांक म्हणतो मग झोप न ग अपूर्वा, मला लवकर जायचं सकाळी ऑफिसला. अप्पू म्हणते एक खडूस, आयुष्यात काम आणि झोप याच्या व्यतिरिक्त बऱ्याच गोष्टी असतात रे, तू विचार कर ना जरासा. शशांक म्हणतो काय असतं अपूर्वा, काही आहे का तुझ्याकडे सांगायला? अप्पू म्हणते झोप काही नसतं, झोप.
शशांक म्हणतो बरं झोपतोय मी, तुला नसेल झोपेत तर मी अंगाई गातो, चल झोप बरं, चल टेडीवर झोप ना तू. हाताचा टेडी करतो ना, झोप लागेल अपूर्वा, या दिवसात झोप होणं महत्वाचं आहे, चल ये झोप बरं. पण अप्पू आता त्याचा हात झटकून देते. आता शशांक हळूहळू अंगाई गीत गायला लागतो आणि मनात विचार करतोय, अपूर्वा मला माहित आहे तुझा वाढदिवस आहे, पण उद्या तुझ्यासाठी सरप्राईज ठेवलंय ना, ते कसं तुला मिळेल. आणि त्याने अप्पूला छानसा एक छोटासा किस केलाय आणि झोपी गेलाय. तर आता सकाळ झाली आहे आणि सगळेच या प्लॅनिंगमध्ये सहभागी आहेत. आता माई आणि सुवाई किचनमध्ये, म्हणजे बाहेरच आहे त्यांचं किचन, अजून काहीतरी चालू आहे काम करणं. सुवाई माईला सांगत असतात काही तिच्यासमोर म्हणू नका माई. तेवढ्यात अप्पू येते मस्त आवरून सावरून आणि म्हणते गुड मॉर्निंग माई. बघ मी कशी दिसतीये माई, स्पेशल आवरलंय की नाही मी आज, कशी दिसतीये मी, सांग बरं माई. माई सांगायला जातात म्हणजे एकदम भोळेपणाने, अगं अप्पू आज तुझा, आता लगेच सुवाई बाजू समज, अगं आज तुझा काही दाखवायचा दिवस नाहीये ना दवाखान्यात, मग एवढं का आवरून बसलीयस बाळा तू, कौशिकदांकडे भेटायला चाललीयस का तू, नेत्राताईला वगैरे. अप्पू म्हणते नाही मी कुठेही जाणार नाहीये. ए सुवाई ए सांग ना ग आज काय आहे. अप्पू भारी बोलते हा. सुवाई म्हणतात काय आहे बाबा आज, मला तर आठवतच नाहीये. आता अप्पू म्हणते आठवलं का आठवलं. मग सुवाई म्हणतात अगं हो की, अगं दसरा आत्ताच झालाय आणि दिवाळीला वेळ आहे अजून, आधीमध्ये काही नाहीये. पन्ना काकू म्हणते अगं दसरा दिवाळी काही रोज रोज येत नाहीये अप्पू, अप्पूचं तोंड उतरलंय आता. माई ताट घेतात हातात आणि सुवाईला खाणाखुणा करत असतात. पण अप्पू आता ते ताट बाजूला करते तेव्हा माई म्हणतात अगं काही नाही काही नाही. अप्पू बिचारी नाराज होते आणि म्हणते सगळेच माझा बर्थडे विसरलेत आणि निघून गेली आहे तिथून. आता सुवाई म्हणतात माई पण ना, बाप रे. आणि त्या माईंना जवळ घेतात की माई खरंच खूप गोड आहेत. आता इकडे ही आली आहे बेडरूममध्ये. शशांक आपलं त्याचं काम करत बसलाय, ही आपली तिथे एरझाऱ्या मारत असते. शशांक हळूच डोकावून बघत असतो हिला. आता ती पुन्हा त्याच्याकडे रागाने बघते. मग तिथे फाईल असते त्याच्या ऑफिसची, तिथे बसून उगाचच ते पानं फड अशी बाजू करायला लागते आणि मनात विचार करते खडूस सुद्धा विसरला ना माझा बर्थडे. कामाच्या गोष्टी बऱ्या लक्षात राहतात याच्या, मी काही इम्पॉर्टंट नाही आहे का याच्यासाठी. मी आता चिडली आहे खूप खडूसवर आणि पुन्हा ते पेजेस अशी उलटवायला लागते. शशांक मात्र अप्पूची छान मजा घेत असतो. आणि प्रेक्षकांनो इथेच त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे. पुढे आपण बघतोय की अप्पूला छान सरप्राईज दिलं आहे आणि सगळेजण केक खात आहे. आणि अप्पूने पुन्हा भास्कर काकाचा विषय काढला आहे बाबी आत्याकडे. आणि बाबी आत्याला म्हणते की काय ग बाबी आत्या, तुझा लास्ट बर्थडे तू US ला सेलिब्रेट केला असेल ना, भास्कर काकाने दिलंच असेल तुला सरप्राईज. बाबी आत्या म्हणतात तुम्ही सारखं काय भास्करचं नाव घेत असतात. माई म्हणतात काय हो वंस काय झालं. मग अप्पू म्हणते मी सांगते ना काय झालं ते. मग प्रेक्षकांनो काय वाटतं तुम्हाला, बाबी आत्या त्यांच्या मनातलं बोलतील का. छान होता ना आजचा रिव्ह्यू. मग लाईक आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय ऑल रिव्ह्यूज. धन्यवाद.